दरम्यान अबू आझमींना चौकशीसाठी पोलिसात बोलवणार असल्याचं कळतं आहे। या संदर्भामध्ये आता तुर्तास कोणत्याही पद्धतीची अटक नाहीये। अबू आझमींना 100% जेलमध्ये टाकणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। औरंगजेबाबद्दल बोलणाऱ्या अबू आझमींना जेलमध्ये टाकणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं, परंतु या संदर्भामध्ये अबू आझमींना तुर्तास चौकशीसाठी बोलवलं जाईल असं कळतंय। मुंबई पोलीस अबू आझमींचा जबाब नोंदवणार आहेत। सभापती महोदय जेलमध्ये टाकीन, 100% टाकू। आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती तर या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर। त्याच्यावरती जायला सांगितलंय मी। तर अबू आझमींना 100% जेलमध्ये टाकणार अशा पद्धतीचं अर्थातच विधान केलेलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। आणि या संदर्भामध्ये आता नवीन अपडेट असं आहे की पोलीस 1-2 दिवसात आझमींचा जबाब नोंदवणार आहेत। अबू आझमींना त्यामुळे एवढ्यात अटक नाही होणार। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला या संदर्भात माहिती दिलेली आहे। आझमींना 1-2 दिवसात चौकशीसाठी बोलवलं जाईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे अबू आझमींची अटक तुर्तास टळलेली आहे, परंतु चौकशीसाठी त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना बोलवलं जाईल अशी माहिती एबीपी माझाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या बद्दल जे स्तुतीपर उद्गार काढलेले होते त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती वाद पेटला होता आणि याच पार्श्वभूमीवरती हा जबाब असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।